मी अतिथी मान्यवरांना विनंती करते कृपया त्यांनी आसनस्थ व्हावे। एवढा चांगला कार्यक्रम आणि धन्यवाद टाळेस। एवढा हळू कसं छान वाटलं पाहिजे की नाही। आपण घरात कोणी पाहुणे आले किंवा आपण कोणाकडे गेलो तर पहिले काय म्हणतो? नमस्कार। क्या बात, यांच्यासाठी तरी टाळ्या वाजवा। आपली परंपरा, आपली संस्कृती आपण नाही ठेवायची तर कोणी ठेवायची आहे की नाही। सगळ्यांना मी अतिथी मान्यवरांना विनंती करते कृपया त्यांनी आसनस्थ व्हावे। धन्यवाद टाळेस। मुळे भरत देवरे, भाऊसाहेब बाबा, उपस्थित सर्वच सन्माननीय, माझ्यासमोर उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझं जर जास्तच कौतुक केले त्या प्रतिभाताई देवरे यांचंही मी मनपूर्वक आभार मानते। कसं जरा आपलं स्वतःचं कौतुक झालं की बरं वाटतं है की नाही। पण हा कार्यक्रमच पूर्ण कौतुकाचा आहे। जेव्हा मी वाचलं की आजचा विषय आहे पुरस्कार आणि तो राष्ट्रीय समरसता पुरस्कार, तर समरसता शब्द जेव्हा येतो तो जरा खोलात गेल्यावर कळतं की समरसता गरजेची आहे। राष्ट्रीय भावना वाढवायची असेल, सगळ्यांना एकोपाने वाढवायचं असेल तर समरसता शब्दाला खूप मोठा अर्थ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं तर त्यांना स्वातंत्र्यता, बंधुता, सामाजिक न्याय आणि समरसता हे सगळंच अपेक्षित होतं आणि हे सगळं जागर करत असताना सगळ्यांनी समरसतेचा भाव घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे। आणि म्हणून मला वाटतं की हा समरसता पुरस्कार हा सगळ्यांना एकत्र जोडणारा पुरस्कार म्हणून याचं आजचं खरं महत्त्व आपल्या सगळ्यांसाठी आहे। आणि ही भावनाच मुळात खूप मोठी आहे की आम्ही सर्व एक आहोत। धर्म, पंथ त्याच्या पलीकडे जाऊन प्रथमतः आम्ही या देशाचे एक नागरिक आहोत आणि आम्ही सगळे एकत्र मिळून इथल्या विकासासाठी किंवा इथल्या सगळ्यांसाठी कल्याणाचा मार्ग घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। ही खरी समरसता आम्हाला एकमेकांशी जोडते। मला आनंद आहे की इथे सगळी मंडळी दिसतात, ग्रामीण असतील, शहरी असतील, वेगवेगळ्या भागातली असतील, वेगवेगळ्या पंथातली, समाजाची, सगळ्या प्रकारची मंडळी दिसतात। याचा अर्थ खऱ्या अर्थाने हा पुरस्कार त्या सगळ्यांना सन्मानित करतो जो समाजाला पुढे घेऊन जातो, कुठलाही भेदभाव न ठेवता एकमेकांसाठी मदतीसाठी पुढे येतो। म्हणून मी या मान्यवरांचं, विशेष या संस्थेचं अभिनंदन करते। सत्कार करावा, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। राष्ट्रीय समरसता पुरस्कार 2025 हा RD परदेशी सर यांना प्राप्त झालेला आहे। त्याबद्दल श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे। सर्व मान्यवरांचे धन्यवाद।